गुड मॉर्निंग सगळ्यांना. प्रतीक्षाला विचारा की. आमच्यात सकाळ सकाळ कंगवा गावा नाही मैत्रिणींनो. आता वाजलं तर त्यात 6:45. आणि मी तर डोकंच विचारलं नाही काल एरबळ. वाळाय टाकलेलं उरकी पाटकीर ना इथं पठवा. चावी कुठे गेली? प्लॅनची चावी. तुझ्या ह्याने का वाजा तिकडे शाळेत, नाही तर घरीच राहा. तुमच्यात असतं का कांगवा गावत नाही, सॉक्स गावत नाही? आमच्यात असतं. हे राडा पडलाय बा, माझी वाट बघतोय. हो का, झूम करून जाऊ. त्या डिकीचा उघडा. आपलं सकाळचं माझं काय चाललेलं असतं. आता हे सगळं न्यायचं, ह्याचा फोटो काढायचा. आता आधी कोणाचं कुठंही बघायचं. पार्सल गाडीत आणून ठेवले. दाजींना रोज पिशवे देऊन आहे ना, ही राहिलं नाही, पिशवी द्यायला राहिले नाही हातात धरायची. पोस्टातली इकडं मध्ये पिशवी आणि हिथं कुरिअरची. कालचा डबा यायला उशीर होतो, 10-11 वाजता त्या. तर इकडं पाणी चालू झालंय, हिथं पाणी चालू झालंय आणि हिथं पाणी चालू झालंय. असं आता कुठलं पाणी भरायचं? आधी ही कपडे ह्याची काढल्यात धुईला, मसाल्याची लाल झालेली. आणि इकडे हे सगळं धुवून काढायचंय, मिरच्या केलेलं. हे बघू शकता तुम्ही. म्हणता की सारखं काय धुती ग त्याला रोज उठून? तर आता हा सगळा पसारा आहे ना, हा पोरांच्या चपला आपापल्या मनाने जी घालू वाटन ना ती घालायची असते दररोज आपापल्या मनाने. हो का, हो का चपला सगळी ही खेटर पोरांचीच आहेत. काय झालं? पुसते की, थांबा 2 मिनटं. ही सगळं आहे ना, ही बायांच्या मिरच्या मापायच्या आहेत मैत्रिणींनो. आणि आता हे गाडी ह्यांची गेली की ही सगळं झाडून काढायचं आणि हे सगळं चकाचक करायचं. चला, मोटर बंद झाली आणि इकडं चिमण्या आंघोळ्या करतात. त्या गेल्या उडून, मी आली की त्यांना लगेच कळलं. मैत्रिणींना तुम्हाला दाखवते. हे चाललंय केर काढायचा. असं एकदम छान पाला पडतोय. सकाळचं कसलं निसर्गरम्य वाटतंय ना पाला पडल्यावर. अजून बराचसा राहिलाय एवढा. पाणी भरलं. परत आलं त्या मुंग्या. चिमण्या थांबा दाखवते मैत्रिणी. हो का, हिथं आंघोळ्या करतात त्या. मी जवळ गेले तर मग मला लगेच उडून जातात. टिप्या जा घरी, चिमण्याला आंघोळ करायची आहे. आता वाळल्यावर झाडून काढायचं. तिथलं एवढं गावात काढावं लागेल. लय बेटाडा आलं ते निघाना. तिथं वाळल्यात. त्याच्यात चांगलं काहीतरी दिसतंय, घाण दिसतंय. चिमणी आली की. किती छान आंघोळ करायची चालली, बघितलं का? एवढीशा पाण्यातच डुबक्या मारो. तिला कळलं की मी व्हिडिओ काढते.
झाडून काढलं की असं दिसतं आणि नाही काढलं की असं दिसतं. झाडून काढलं की असं दिसतं आणि नाही झाडून काढलं की असं दिसतं. अजून भरपूर पाला या. आता फुलं निघते नी झाडांना, कागदी फुलाची ह्याची. पण अगं हे लय सुंदर दिसतं. ही पाला पडून ती पडला तर अगो बाया, तो त्या ब्रशचं तर कुण्या मोडून टाकलं दांडकं. होक नवं आणलेलं मैत्रिणींना. अगं ह्याचं मोडून टाकलं. कोणी आणला होता बाहेर काय जणू, काय ठेवत नाही ती पोरं. ही झाडांना पाणी घालायला पाण्याची टाकी एवढी मैत्रिणींना. हा तिथं ओरडतोय, झोपलेला असतो. हा काय इज भाऊ आला की वैभव फक्त इज भाऊला आणि चिकू दादाला भेटतो. कुणाची माणसं कशी डॉक्टरकडे जाते ती, एखाद्या देवाकडे जाते ती, तशी ही ह्याच्याकडे येते सांगा ह्याला. काय काय करतो त्यो? काहीच नाही करत त्यो. सर माझा लय गुन्हाचा आहे. ए दिदे कशाला नाटक करते गपकी. म्हणजे एखाद्या आणबाणीचा काळ आल्यावर सगळी कशी एका जागेवर येतात. तुम्ही फक्त बघा. चला ह्यांच्या कुठं नादी लागता. झालं, घेतलंय घेतलंय. इकडलं झालं आता झाडून, इकडलं झालं सगळं. पते दर्गा मोहन चार्जिंगला लाव. हा धर. तिकडलं झाडते म्हणजे झालंच. आता बघा फक्त तुम्ही, झालं झाडून. हा मम्मी तिकडे झाडून काढती, तर ही सर मोठी घरातली किरसून घेऊन आली. कसं आहे शेजाऱ्याचं वळण शेजाऱ्याला लागतं. आपण काय करतो ती बरोबर पोर अंमलात आणते. भाई काकीचं पुढं अगदी चाललंय झाडायचं. सगळ्याच्या पुढं ही कागद ही वाऱ्याने आलेली एकदा झाली का नाही. बास बाळा बास. घर राहिलं झाडायचं तिकडं. बरोबर 11 वाजल्यात माझ्या मैत्रिणींनो, आणि सगळं काम झालंय घरातलं. बघू शकता तुम्ही. विचारता ना की तुमचं दिवसभरातलं काम कसं असतं किंवा कसं उरकता, तर आज तुम्हाला मी सकाळपासून माझी थोडीशी धावपळ दाखवली की काय चाललेलं असतं. आता हे घड्याळ बंद आहे. प्लॅनमधल्या घड्याळामध्ये तुम्हाला दाखवते किती वाजलेत ते. बाहेरचं सगळं झालं चकाचक. खराट्याच्या काड्या कोण काढताय उपसून? तिथं त्या भरण्या कुणी आणून टाकल्यात हिंगाच्या डब्याच्या? तोंड कोण वाजवायला लावतं मला? कोण काढताय खराट्याच्या काड्या उपसून? कसं ग बसलं बघा. एक नाही दोन नाही ग बसलं. आता ती हिंगाच्या डब्या घेऊन इतकं हिंडतय ना, तिकडं गटुडं फेकून दिलं तर पलीकडं, तिकडून आणलं इकडं आणून टाकला. वरती झोपायला गेलतो, लाईट नव्हती परवा दिवशी. पतीने हातूरनं तशीच ठेवली. त्याच्यावर गेलं स्लॅबचं पाणी टाकलंय वाळायला. ते धुवावं लागन, पण म्हणलं काम वाढलं एक, आणि
माझं झालं सगळं काम झालं. इकडं ताईच्या आणि ह्यांच्या मिरच्या नीट करायच्या. किती आजचे दिवस जाते ना का उद्याच दिवस का बायांनो? हां हां. आणि मिरची कशी असते ती पण दाखवते तुम्हाला. ही मसाल्यासाठी वाळायला टाकली, थोडीशी वल्ली होती त्याच्यामुळं. आणि ह्याचं देठ कसलं डेंजर असतं. तर मला वाटतं पोता 2 पोतेच भरते नी देठ जर सारखी दाखवली तर. मग काय हे काही देठ किती डेंजर आहे बघू शकता. आणि त्यात मध्ये कचरा पण असतो मैत्रिणींना. अगं मग काय असतं खराट्याच्या कोड्या कोण उपसत होतं? कोण उपसत होतं खराट्याच्या काड्या? आता इथं दादा नाही तर नकर करायला. दादा गेलं मामाच्या घरी, डब्यात भरून ठेवतो. खेळ बाळा खेळ. आणि काय चाललंय नानीचं आणि ताईचं धावती. बायांनो काय चाललंय ग? चाललंय मसाला भाजायचं. हा बरं झालं तेल ओतलेलं आहे. तेल दाखवते मैत्रिणींना कसलं असतं ते. दुसरा मसाला काही तेल आहे आमचं. तेलाची किटली दाखव ना. आम्ही घरी खातो तीच. सगळं लागतं. उघडा बरं किटली दाखवा सगळ्यांना. आता मैत्रिणींना हे तेल असतं बरं का ग. म्हणजे घरी बी हीच मी किटली आणि तुम्हाला बी ह्याच किटलीतलं तेल असतं. चाललंय इकडं. तेल खूप लागते. इकडं तवर ताईचा मसाला ना फक्त मिक्स करायचा राहिलाय ना. आता होईन 30 किलो मसाला दुमलून. दुसऱ्या 30 किलोचं हो का हे सगळं भाजून ठेवलंय. आणि तिसऱ्या 30 किलोचं लगेच इकडं तळायचं चाललंय. इकडं तळण्यासाठी नानींनी आमच्या काय काय घेतलंय थोडंसं दाखवते तुम्हाला. दालचिनी, सुंठ, हे जायफळ असते आणि इलायची असते. ही काळी विलायची. कोण आलाय कोणाच तरी तवर. आणि हिंग, हिंगाचे डबे दाखवा. ही वस्तू घेतल्यात सगळ्या. हिंग इकडे ही धन भाजून झालेत मैत्रिणींनो. आणि तिकडे ती हळकुंड पण फोडून घेतलेत. इथं आम्ही हळकुंड फोडून घेतो म्हणजे ती व्यवस्थित तळली जातात. आता हळकुंड मोठी मोठी असतात ना, मग ती तळावी लागतात, फोडावी लागतात ना. हे लय मोठ आणली तर मग ही आतमध्ये पर्यंत भाजली जात नाही. तर आणि हळद पण ह्याचीच बनवतो आम्ही. त्या दिवशी एक गोणी आणली होती ती संपली. ही परत दुसरी गोणी. हा कोणाला नाही ना, बनलंच नाही तर लाईटच नव्हती. काय हो लाईट नव्हती, अंधार होता आणि त्या आल्या होत्या. हा आणि ताईंचं ती असू दे. आता मैत्रिणीनं हो का इकडं ना हळद तुम्हाला बघायची का? हळद तुम्ही म्हणता हे मटेरियल दिसत नाही मग आम्ही कशाची ऑर्डर करायच्या. पण ही धना पावडर आहे. हे आपलं आम्ही जसं लागेल तसं आम्ही करतो. ह्याला काही लय उशीर लागत नाही. हे हळद हो का ही तर मिरची पावडर आहे ही. आणि हा एवढा मसाला आहे. माझा नंबर 9758400033. हे असं एकंदरीत. हो किती वाजल्यात दाखवायच्यात तुम्हाला मैत्रिणींना शेवट लास्टला. हो का 11 वाजल्यात. झालं आमचं काम. 11 वाजता ते दारातलं घाण हा सगळं उरकस तोपर्यंत इथलं झाडून ही काढस तोपर्यंत बऱ्याच ही करायचंय, फोडायचंय. त्याला फोडायचंय. अजून 3 गोण्या आणल्या, एक राहिली. आता बरेच साहेब म्हणतात सारखं निर्मळ दिसतो, तुम्ही राडा करता का नाही? अहो करतो की राडा. आमच्यासारखा तर राडा कोणीच करत नाही. पण ही भांडी का असूनच बघा सगळं दिसल्यात का? किटली सुद्धा आमची ही दररोज वापरायची किटली आहे. तिला सुद्धा आम्ही 4-5 दिवसाला चकाचक करतो. चला आता ह्या गोष्टीवरती फोन आलाय मला. त्याला म्हणलं होतं का नाही म्या? सावली चपला तू बाळा. आणि गणेश सर घरी का आलेत माहितीये का? आज काल एका ताई साहेबांनी कमेंट केली ती, अक्का गणेश शाळेतनं घरी येतो का तिथंच कुत्री मारतो चौकात. तुला न्यायला रोज माणसं असते
बघा कुठं असतात बघा त्यांचं जागाच बदलली नाही. सर कुठं झोपलेत बघा. आणि माझ्या बऱ्याचशा ताई साहेबांनी मला कमेंट केली की अख्खा डायनिंग टेबल नीट दाखव. बर बाया नीट दाखवते. काय त्याच्या खुर्च्या कशा आहेत ती पण दाखवते. पण सर बसलेत आता खुर्ची नाही काढत, परत उठले ना वैतागते. तर असा डायनिंग टेबल आहे हा. आणि किती हजाराचा आहे. बरेच मला परदेशातनं सुद्धा ताईसाहेबांनी मला कमेंट केलं, तर इथं फोन आलता का ताईसाहेबांचा, तर आकालच भारी डायनिंग टेबल आहे म्हणल्या. थोडंसं युनिक आहे म्हणजे वेगळं आहे. तर 40,000चा आहे मैत्रिणींनो. स्वराज फर्निचर मॉल आहे ना तिथून घेतलाय बारामतीमधून. कुणाला जर असं घ्यायचं असेल तर स्वराजवाल्यांकडे मिळतो. पण छान आहे सुंदर. सगळं काम झालं. जेवण आणि बसायचं पॅकिंग. त्याला दूध पाजून आणलेलं या अतुल दादानी. बघा आमच्या दीदीच्या केसांना किती फाट्या फुटल्यात. कधी बी कॅमेरा चालू करते डेंजर. दीदी तुझी केस कापायची का फाट्या फुटल्यात त्याला. हो का मैत्रिणी बेबी हेअर आहेत. बरं लाईट नसली की आमच्या पतीला असं माझ्या मांडीवर झोपायचं ध्यान होतं. लय डेंजर आहे पती. आता वाजून द्या की टंग टंग फॅन लगेच पती निघालेत बघा दिवाणवर. हा लोक एवढं ठेवलेलं आधीच. अरे बायांना चक्कर आहे दूध राहून दे. सगळं संपलंय सगळं शिकला संपवलं अख्खं. आमच्यात एक मांजर सकाळचं झालं की संध्याकाळचं येतं नवं मांजर. रात्रीची एक आलतं आता परत एक आलंय बसलंय टाकी खाली. आयला मांजर म्हणीन हिथं लाता बुके अजिबात नाही तर हिथं तर दूध येत आहे जागेवर बसून. वर डेंगा नाही वर डेंगा नाही. येत आहे का रे बाहेर. अरे ते चावतं की. पोराला नादच करायचं नाही बाबा. कुठे दाखव का ना तू त्याला सावलेलं बाज पाणी दुधू दाखव. चल ये चल चल ये चल ये शिबू या. त्याला बरोबर माहिती आहे मांजर कशी धरायची. कुठे गेलं ग. अरे आपल्या बोक्याला भेट आहे ती गिन्या. आता काळ्या उधळतच येईल. काय काय म्हणला काळ्या त्याला. चल ये काळ्या वय कस काय बर त्याला बसून दे. ये चल चल ये. झालं गणेशच्या मनासारखं. गेलं मांजर तिकडं आता खाली वड्याला गेलं आणि तिकडं मग दुसऱ्या मांजरांनी धरून मारल्यावर काय करायचं. झाला का बोका गार तुझा. तिथं बसले होतं ना टाकी खाली. तुला म्हणलं होतं ना दूध प्यायला त्याला वरडायला लागले दूध पाजा येईन. आता चल झालं असं बोका गार. तिथं वाड्याला गेलं खाल्लं बिलं कशाने माझी. झाला आमचा मसाला बनवून. इकडे झाले शेंगदाण्याचे लाडू. आणि हे डुरकुलं हिथंच आहे बघू शकता. इथं शेंगदाण्याचे लाडू इथं आणि इथं आहे ड्रायफ्रूटचे लाडू. आता उद्याच्याला मिश्रण करायचं.